महाराजा आणि महान सम्राट परीक्षित एकदा रथामध्ये बसून इतरत्र फिरत असताना त्याला एक वृषभ म्हणजे नंदी दिसला की जो एकाच पायावर कसाबसा बसलेला होता, उभा होता आणि त्याला एकजण खूप त्रास देत होता. तिथे ते गोमाता होती जिच्या डोळ्यातून अश्रू येत होती, अशक्त झाली होती, क्रुश झाली होती आणि तो इसम तिला फटके मारत होता. तो इसम म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून कली आहे. हे एका क्षणामध्ये चाणाक्ष आणि महान बुद्धिमान पराक्रमी अतिविद्वान असणाऱ्या सम्राट परीक्षिताने ओळखलं. तरीसुद्धा त्यांनी वृषभाला नंदीला प्रश्न केला, तू एका पायावर का त्रास करून घेतो आहेस? तुझे 3 पाय कुणी मारून टाकले, कुणी कापले? आणि हे माते तू अशी अशक्त का झाली आहेस, त्रस्त का झाली आहेस? मला माहिती आहे तू पृथ्वी आहेस आणि एक पायावर उभा असणारा धर्म आहे. तुम्हाला कोण त्रास देतोय सांगा, मी त्याचा निपात करेन, तरच मी पांडवांचा वंशज मिळवेन, युधिष्ठिराचा नातू म्हणून संभेन, तरच मी कृष्णाची भक्ती करतो असं मी मनामन मानेन. सांगा हे धर्मा आणि हे पृथ्वी माते, तुम्हाला कोण त्रास देते मला क्षणार्धामध्ये सांगून टाका. एक पायावर उभा असणारा तो नंदी खरं तर धर्मच होता. तो म्हणाला, माझे सगळेच्या सगळे पाय कापून टाकलेले आहेत या कलीने. हा मामाला त्रास जो देतोय, जो मारतोय, तो दुसरा तिसरा कोणी नाही, कली राजा आहे की ज्याचं हे युग कलियुग म्हणून ओळखलं जात आहे. श्रीकृष्ण जेव्हा स्वलोकधामामध्ये गेले तेव्हा या कलीचा प्रवेश या पृथ्वीवर झालेला आहे आणि जणू आम्हाला त्रास देऊन घालवण्यासाठी तो काम करत आहे. या मातेला, पृथ्वी मातेला तो अत्याचारी शासक देतोय, पाप या ठिकाणी घडवतोय. जे जे पापी आहेत त्यांना तो बळ देतोय, त्यांनाच तो इज्जत देतोय, प्रतिष्ठा देतोय. सज्जनांना तो निर्बल करतोय, सज्जनांना तो सोडो की कळवरून सोडतोय. म्हणून ही गोमाता रडते आहे, असहाय्य झालेली आहे पृथ्वी माता. परीक्षित म्हणाला, हे जो कोणी शासन करणारा याला कोणी नाही असं वाटत असेल तर मी धर्माच्या रूपाने जिवंत आहे. ताबडतोब मी वध करतोय. म्हणून त्यांनी धनुष्यबाणाला प्रत्यंच्या ओढली आणि तो मारणार इतक्याच तो कली धावत पळत आला आणि परीक्षिताच्या पायाजवळ आडवा झाला. मी शरणागत आहे म्हणाला आणि मी तरी स्वतःहून कुठे या ठिकाणी आलेलो आहे. हे बघ मी पृथ्वी मातेला सोडून दिलं, हे बघ मी धर्माला सोडून दिलं, तथापि माझ्यावरच कामच आहे. हे कलियुग आहे, माझं युग आहे. कृष्ण ज्यावेळेला संपवून गेला अवतार कार्य, द्वापार संपून माझंच युग आलेलं आहे. तरीसुद्धा हे परीक्षिता, तुझ्या ताकदीपुढे मी काहीच नाही. तेव्हा मी काय करू ते तुम्हाला सांग. मी तुझा वध करणार आहे. परीक्षित म्हणाला, परंतु मी शरणागत आहे. होय, शरणागताला ठार मारायचं नाही अशी शिकवण धर्माने मला दिलेली आहे. तू हा जो एका पायावर उभा केला आहेस ना धर्म, त्याला मी सर्व पायांवर परत प्रतिष्ठित करू शकतो. परंतु त्याच्या निवार तुझ्याकडे बघावं लागणार आहे. परंतु तुम्हाला शरण आलेला आहेस कली. तू एकच काम कर, तुझं काळं तोंड घेऊन ताबडतोब फितनं नाहीसाव. अजून काही क्षण जरी तू या ठिकाणी राहिलास तरी तुला मारल्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही. परीक्षित सम्राट बोलला. कळी तिथून धावत सुटला. तो जिथे जिथे गेला तिथं त्याला धनुर्धारी परीक्षित दिसत असे. हातामध्ये तलवार घेऊन आपल्या अंगावर परीक्षित धावत होतं हे दिसत असे. शेवटी तो संत्रस्त झाला, भ्यायला, घाबरला, कापायला लागला. परत आला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सम्राट परीक्षित पृथ्वी माता रूपी गोमातेच्या अंगावर हात फिरवत होता, तिला संतुष्ट करत होता. धर्माला सुद्धा स्वतः जागेवर त्यांनी उभं केलेलं होतं. पायाजवळ आडवा झाला, लोळण घेऊ लागला परत एकदा कली. आणि तो म्हणाला परीक्षिताला की ताबडतोब तुम्ही, मी काय करू ते सांगा. जणू कृष्णाज्ञेने विधिलिखित म्हणूनच मी या ठिकाणी आहे, तर मी काय करू? मी कुठे जाऊ? जिथे जाऊ तिथे तुम्ही मला मारताय असंच दिसतंय. कुठेही जा म्हटला. नाही, मी कुठेही गेलो तरी मला तुम्हीच दिसताय, तुम्ही मारताय मला असं मला वाटतंय, तर मला वाचवा. मी काही स्वतःच्या इच्छेने ते आलेलो नाही. कलियुग यावं ही जणू ईश्वराचीच इच्छा आहे. तर मी काय करू हे मला सांगा. परीक्षित म्हटला, तुला माझ्याकडनं अपेक्षित काय आहे? कली म्हटला, मला अशी जागा द्या ज्या ठिकाणी मला कोणी त्रास देणार नाही आणि तिथेच मी राहीन. अख्खी पृथ्वीच खरी मला दिलेली आहे, परंतु मला थोडी तरी जागा द्या. ठीक आहे म्हणाला, तुला मी 3-4 जागा देतो. हे कली, तुझं त्रासदी, तुझं कलियुग, तुझा पापीपणा, तुझा नीचपणा, तुझा अधमपणा चालेल द्यूताच्या ठिकाणी. जा तू जिथे जिथे द्यूत चालेल
त्या त्या ठिकाणी तुझं राज्य असेल. बस एवढीच जागा. बरं, मग मद्याच्या ठिकाणी तुला मी जायला परवानगी देतो. जिथे जिथे मद्यपान चालेल तिथे तिथे तुझं राज्य असेल. तुझं एवढ्यावर समाधान नसेल तर अविवेक, अहंकार हा जिथे जिथे जन्माला येईल हे कली, त्या त्या ठिकाणी तुझंच राज्य असेल. जा, ही 3 ठिकाणं तुला मी दिली. कली म्हणाला, अजून माझं समाधान होत नाहीये, मला अजून जागा द्या. अख्खी पृथ्वी ताब्यात घेण्यासाठी आलेला मी एवढ्याशा जागेमध्ये कसा काय राहू. मग हे बघ, हे कली, ह्या 3-4 जागांशिवाय तुला मी आणखीन एक जागा देतो. ती जागा आहे सोनं किंवा संपत्ती. तथापि जी संपत्ती, जे सोनं, वेल्थ, प्रॉपर्टी सन्मार्गाने मिळवली जाईल तिथे तुझा समावेश, प्रादुर्भाव अजिबात होऊ शकणार नाही. तू प्रयत्न केलास तरी ती लक्ष्मी असेल, लक्ष्मीच्या ठिकाणी कली येणार नाही. मात्र अधर्माने, पापचारणाने मोहित होऊन, लुच्छेगिरीने, असंतुष्टेतून लालचीपणाने, वाम मार्गाने जिथे जिथे धन, सुवर्ण, संपत्ती येईल त्या त्या ठिकाणी आपोआप तुझं राज्य येईल. हे कली जा, लालचीने भरलेल्या संपत्तीतही तुला मी जागा देतो आहे. आणि मग परीक्षिताने सांगितल्याप्रमाणे कली खऱ्या अर्थाने 4 ठिकाणी गेला. द्यूताच्या ठिकाणी, मद्याच्या ठिकाणी, लालचीने येत असणाऱ्या पैशाच्या ठिकाणी, आणि या ठिकाणी कली आत्ता आहे. बाकी सगळी जागा या पृथ्वीवरची, त्या गोमातांची गोशाळा असेल, सन्मार्गाने लोक शेती करतात ती शेती असेल, कारखानदारी असेल, जिथे जिथे प्रामाणिकपणाने संपत्ती निर्माणाचं काम सुरू आहे, अनेकांना रोजगार देण्याचं काम सुरू आहे, देशभक्ती सुरू आहे, त्या त्या ठिकाणी लक्ष्मीचंच, रामाचंच, कृष्णाचंच, पांडवांचंच राज्य चालतं. धर्मालाच त्या ठिकाणी प्रतिष्ठा असते. आणि उरलेल्या मद्यपी, द्यूत खेळणाऱ्या, वाममार्गाला जाणाऱ्या, अविवेकी, अहंकारी आणि वाममार्गाने संपत्ती आलेल्या ठिकाणी कलीचं राज्य चालतं. तेव्हा आपण कुठल्या राज्यात राहायचं, हे आपण कुठे राहतो यानुसार ठरेल. जय गोमाता, वंदे मातरम. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ.